श्री स्वामी समर्थ मंडळी, चातुर्मास केव्हापासून सुरू होणार आहे आणि किती दिवस असणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत चातुर्मास असणार आहे आणि या महिन्यात कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, कोणते नियम पाळायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बनवले तर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघा, अधिक मास नुकता संपलेला आहे. आता चातुर्मासाची ओढ लागलेली आहे. चातुर्मास म्हणजे श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या मराठी 4 महिन्यांचा काळ. हे 4 महिने चातुर्मासात गणले जातात. चातुर्मासाला आध्यात्मिक महत्त्व आहे. या काळात भगवान विष्णू निद्रावस्थेत जाऊन पृथ्वीचा भार हा भगवान शंकरांना देतात, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या 4 महिन्यात पूजापाठ, धार्मिक कार्ये केली जातात. पाहूया चातुर्मास नेमका केव्हा सुरू होणार आहे. बघा, चातुर्मासात अनेक जण धार्मिक कार्य करतात, मात्र या महिन्यात शुभ कार्य केली जात नाहीत. चातुर्मासात भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात व पृथ्वीचा सर्व भार हा महादेवाला देतात. चातुर्मासातील 4 महिने सृष्टीचे पालन भगवान शंकर करतात. चातुर्मासातील पहिला महिना हा श्रावण असल्याने हा महिना महादेवाला समर्पित असतो. या महिन्यात भगवान शिवाची पूजा, व्रत केले जाते. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते. तसेच चातुर्मासात भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक महिना देखील येतो. या प्रत्येक महिन्यात सणाची रेलचेल असते. कार्तिक महिन्यात चातुर्मासाची सांगता होते. त्यामुळे पाहूयात यंदा चातुर्मास नक्की कधी सुरू होणार आहे. तर बघा, आता चातुर्मासाची सुरुवात ही आषाढी एकादशीपासून म्हणजे देवशयनी एकादशीपासून होते आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. त्यामुळे यंदा आषाढी एकादशी ही 25 जुलै रोजी झालेली आहे आणि या दिवशी चातुर्मास देखील सुरू झालेला आहे. देवशयनी एकादशीला या पवित्र महिन्याची सुरुवात होत असल्याने अनेक जण चातुर्मास पाळतात. चातुर्मास पाळताना काही नियमांचे देखील पालन करावे लागते. आता चातुर्मास केव्हा संपणार आहे ते एकदा आपण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. तर बघा, चातुर्मास देवशयनी एकादशीला सुरू होऊन कार्तिक एकादशीला संपतो. यंदा कार्तिकी एकादशी ही 20 नोव्हेंबरला असल्याने या दिवसाला देव उठणी एकादशी असेही म्हणतात. त्यामुळे चातुर्मासाची समाप्ती ही कार्तिकी एकादशीला शुक्रवार 20 नोव्हेंबर 2026 रोजी होईल. यावेळी भगवान विष्णू निद्रावस्थेतून उठतात. त्यामुळे या एकादशीला देव उठणी एकादशीही म्हणतात. आता बघा, चातुर्मासामध्ये काय करावे. तर चातुर्मासातील 4 महिने हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. या महिन्यात भगवान विष्णू झोपलेले असताना अशी मान्यता आहे. या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. मात्र चातुर्मासात आध्यात्मिक कार्ये, भक्ती, पूजापाठ, होम हवन, देवतांचे नामस्मरण केले जातात. हा काळ आत्मचिंतन आणि शरीर शुद्धीसाठी देखील काही जण महत्त्वाचा मानतात. अनेक जण चातुर्मासात कांदा, लसूण, मुळा, वांगी खाणे टाळतात. तसेच मांसाहार देखील सोडून सात्विक अन्न ग्रहण करण्यावर भर देतात. काही जण एकभुक्त राहून उपवास करतात. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते. तसेच देवाच्या नामाचे चिंतन केल्यास मानसिक शांती मिळते. या काळात दानधर्म केल्यास पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. त्यामुळे चातुर्मासात वागणे, बोलणे, आपले वर्तन चांगले ठेवणे, भक्ती करावी, सात्विक शुद्ध आहार घ्यावा असेही सांगितले जाते. तर मंडळी, इथून पुढं आपण चातुर्मासाच्या संदर्भातली सर्व माहिती देत राहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबून ठेवा. ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.